गंगापूर धरणावर नाशिक महापालिकेकडून जलपूजन. सिंहस्थ कुंभ पर्व निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी गंगापूर धरणावर पारंपरिक जलपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धरणातील मुबलक जलसाठ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तसेच आगामी सिंहस्थ कुंभ पर्व यशस्वी व निर्विघ्न पार पडावे या भावनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. या जलपूजन सोहळ्यात महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, गटनेत्या सीमा ठाकरे, गटनेते केशव पोरजे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती सुरेश पाटील व समाधान देवरे, नगरसेवक भगवान दोंदे, निवृत्ती इंगोले, प्रवीण जाधव, बाळासाहेब निगळ, नगरसेविका अंकिता शिंदे तसेच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पूजेचे पौराहित्य राहुल बेळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी श्रीफळ अर्पण करून गोदामाई व गंगापूर धरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंते बाजीराव माळी, संजय आडेसरा, गणेश मॅड, शैलेंद्र जाधव, नवनीत भामरे, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, नगर सचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले की जलपूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून गोदामाई आणि धरणाबद्दल आदर, सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार आहे. आगामी सिंहस्थ कुंभ पर्व निर्विघ्नपणे पार पडावे तसेच हा कुंभमेळा पुढील 25 वर्षांच्या नाशिकच्या विकासाचा पाया ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की जल हे जीवनाचे प्रमुख आधार असून यंदा देवाच्या कृपेने धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांना नियमित पाणी पुरवठा करता येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या काळातही पाण्याची उपलब्धता कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निसर्ग, जलसंपदा आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत आयोजित करण्यात आलेल्या या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे. आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. ताई, काय साकडं घातले तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे. साकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे. तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे
ती उत्तरोत्तर होत राहील. जल जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते. तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या हा जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो. तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दयादृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे. त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.